गुजरातमध्ये हे पाहिलं तिथं आंबाचे, आंब्याशिवाय दुसरं काहीच नाही साऊथ गुजरातमध्ये, बरोबर आहे. तर तिथं मी PhD केली. त्या काळामध्ये आमच्या क्लासमेटचा एक्सपेरिमेंट कल्टारवर होता. कल्टार तुम्ही विषय काढला ना, कल्टारवर होता. आणि नुसतं कल्टार वापरलं की तुम्हाला आंब्याचं 1.5 ते 1.25 पट उत्पन्न येतं. आंबा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात काढायला येतो. आता या वर्षी थोडासा 10-12 दिवस लेट आहे. उद्याच्या पेपरला पाहाल तुम्ही, माझं स्टेटमेंट आहे त्याला. 10-12 दिवस या पाऊस लेट झाला, त्याच्यात हे झालेलं आहे. तर हे आपण 1 तारखेला म्हणजे पहिल्या वीक मध्ये आणलं. तुम्ही जर कधी जुलैच्या शेवटी काहीच करायचं नाही, घेर असतो ना झाडाचा, दुपारची सावली इथून इथपर्यंत मोजायची किती मीटर आहे. ती समजा 4 मीटर आहे, तर 1 मीटरला 3 मिली कल्टार, म्हणजे 4 मीटर आहे तर 4 मीटरला 12 मिली कल्टार. जुलैच्या शेवटी एक 4-5 लिटर पाण्यामध्ये टाकायचं ते, आणि त्या खोडाजवळ आळं करायचं 1 फुटावर. मोठं जरी झाड असलं तरी खत द्यायचं आळं दूर असतं, बरोबर आहे. हे खोडाजवळ आळं करायचं. सगळे फोटो मी तुम्हाला हे टाकतो तुम्हाला. त्या आळ्यामध्ये ते पाणी टाकायचं. आळं किती करायचं इतकंच, फार खोल नाही करायचं, नुसतं आळं करायचं, त्याच्यात टाकून द्यायचं, बुजून घ्यायचं, बरोबर आहे. तितक्यानं तुमचा आंब्याचा मोहर 10 नोव्हेंबरला सुरू होतो. या वर्षी 20 नोव्हेंबरला सुरू झाला सर. हे पावसानं जरा झटके दिल्यामुळे. तर तो तुमचा 10 नोव्हेंबरला मोहर सुरू होतो, जो एरवी 15 डिसेंबर ते फेब्रुवारी पर्यंत चालतो. अजूनही तुमच्या आंब्याला, बऱ्याच आंब्याला मोहर नाही, बरोबर आहे. आणि थंडी आता पडली म्हणून जरा 4-8 दिवसात काही आंब्याला येईल. तर हे जर केलं तुम्ही तर तुमचा पहिल्या आठवड्यात आणि डबल मोहर येतं. परत गॅरंटीनं मोहर येतो. हे म्हणतात, हे म्हटले ना की माझा यावर्षी 3 झाडाला आला नाही, 3 झाडाला आला, ती भानगड होत नाही. आणि आणखी एक, आता यांना फार महत्वाचा मुद्दा विचारला की आधुनिक, हे एक आधुनिक झालं त्याच्यामध्ये. आणि दुसरी आधुनिकता, 1 एकर मध्ये किती झाडं लावायला पाहिजे? 40. इस्रायल पद्धतीने जास्त किती होते इस्रायल पद्धतीने? किती होते? चांगले लावून तर 560 पर्यंत. ती कृपया एक लक्षात घ्या, ती पद्धत म्हणजे इस्रायल पद्धत नाही, ती पद्धत साऊथ आफ्रिका पद्धत. ती पहिली भारतामध्ये मी आणलेली 2005 मध्ये. मी साऊथ आफ्रिकेला गेलो होतो सर. अर्ध जग फिरलोय आंब्यासाठी.